त्या विषयावरती आपण सेशन आयोजित केलेले आहे. तर सगळ्यात माहिती आहे की मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंडर आपल्या NITचे डायरेक्टर श्री डॉक्टर संजय रावण सरांनी 2022 साठी सगळ्यात पहिल्यांदा IISc इंडिया इंस्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिल हिची स्थापना आपल्या NITमध्ये केली. त्याचा हेतू असाच आहे की नोकऱ्या घेताना नोकऱ्या मागणारे लोक असतात तर फंडिंग अपॉर्च्युनिटी देखील विद्यार्थ्यांसाठी नवीन एंटरप्रेनरसाठी उपलब्ध असतात. त्याच्यात आजचा हा सेशन आपल्या डिपार्टमेंट ऑफ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या वतीनं आपण आज तिथे आयोजित केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या कॉलेजचे येऊन बंडे सर, आपल्या विभागाचे विभाग प्रमुख देशमुख सर, इलेक्ट्रिकल विभागाचे विभाग प्रमुख आणि कॉलेजचे रजिस्ट्रार राजेंद्र सर इथं उपस्थित आहेत. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी मेन स्पीकर म्हणून युनियन बँकेचे सिनियर जनरल मॅनेजर चंद्रशेखर ठपके साहेब देखील आज आपल्याला लाभलेले आहेत. तर त्यांची थोडक्यात ओळख मी करून देतो की ठपके सर हे त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन बॅचलर इन आर्ट्स नंतर MPSC थ्रू 2014 मध्ये युनियन बँकेत IBPS नावाच्या परीक्षेच्या नंतर जॉईन झाले. आणि त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स मध्ये IIB आणि CAIIB अशा अवघड असणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची सिनियर मॅनेजरमध्ये पदावरती लहान वयातच पोस्टिंग झालेली आहे. तर त्यांचा बँकिंगचा करता अनुभव प्रचंड आहे आणि आज तुम्हाला ते मार्गदर्शन लोन एज्युकेशन लोन अब्रॉड शिक्षणासाठी लागणारा फायनान्स काय आहे आणि तुम्ही म्हणजे तुमच्या लोनसाठीच्या काळजी काय घ्यावी आणि एंटरप्रेन्योरशिपसाठी तुम्हाला ते लागणारं लोन आहे ह्याच्यासाठी वेगवेगळ्या शासनाच्या काय स्कीम आहेत त्याच्यामध्ये विस्तृत पद्धतीनं मार्गदर्शन करणार आहे. तर सुरुवातीला मी माननीय रजिस्ट्रार राजेंद्र सर यांना विनंती करतो की चंद्रशेखर ठपके साहेबांचं स्वागत पुष्पगुच्छ आणि मोबदले देऊन करा. धन्यवाद सर. त्यानंतर मी माननीय रजिस्ट्रार राजेंद्र सर यांना विनंती करतो की कृपया मार्गदर्शन करा आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरू करू. Today's honorable expert, Mr. Chandrasekhar Thamke sir, honorable HOD, honorable AO, honorable IISc conveners, and all teaching staff of automobile and dear students. It's my privilege to felicitate today's guest. So, from Sri Prince Shivaji Maratha Borough Institute of Technology, I heartily welcome Thamke sir in our institute. Basically, the motto of this IIC is to have the literacy out of your books. Another on internet and many things you can get exposure on internet. But whatever real life examples or situations or challenges that will be elaborated by these sort of experts. IISc activity मध्ये मुद्दामून बोलवत असताना आम्ही असे एक्सपर्ट्स बोलवतो की ज्यांचा तो स्ट्रगल तुम्ही पाहायचा आहे, ते अनुभव शेअर करतील. त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं करिअर पुढे करायचं आहे. आता आजचं मी आउटकम तुम्हाला सांगेन, सरांनी खूप डीप मध्ये सांगतील. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटला अनुसरून आपल्याकडे विषय आहे अंतिम वर्षामध्ये. मोदी साहेबांचे खूप मोठं स्वप्न आहे की सध्याच अमेरिका यांनी इश्यूज केले, त्यामुळे परत पण मेक इन इंडिया, मेड इन इंडियावर फोकस करतोय. हे 10 वर्षापूर्वीपासून आपण हा ड्राईव्ह केला आहे. आज आपल्याला कळू लागले की आपण जर एंटरप्रेन्योर झालो आणि आपण दुसऱ्याला सर्व्हिस दिली तर कुणाकडे फारशी काही चाकरी करायची गरज नाही. म्हणूनच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र खूप प्रयत्न करत आहे की रिअल एंटरप्रेन्योर झाला पाहिजे. मग
entrepreneur होत असताना whatever the finance, so बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या मनात असं असतं की नाही आमच्याकडं बँक बॅलन्सच नाहीये किंवा फॅमिली बिझनेस नाहीये आणि मी शून्यातून सुरुवात कशी करू, त्याच्यापेक्षा राहू दे तिकडे कुठेतरी जाऊन जॉब केलेला बरं. तर आजचे एक्सपर्ट तुम्हाला त्याच्याबद्दलही माहिती सांगतील की ॲज अ फ्रेश एंटरप्रेन्योर तुम्हाला बँक कशा पद्धतीनं लोन देते. मुद्रा लोन असेल, MSME थ्रू असेल, लॉट मेनी थिंग्स आहेत. सो मला असं वाटतं की आजचं सेशनचा आउटकम असा असेल की ज्या वेळेला तुम्ही इथून पासआउट व्हाल आणि नक्की साहेबांना भेटाल, तुम्ही त्यावेळेला आम्हाला एक व्याख्यान दिलं होतं, त्याच्यातनं प्रेरित होऊन मी माझं प्रपोजल घेऊन आलेलो आहे तुमच्या बँकेत. सो दॅट विल बी द आउटकम. थँक्यू. धन्यवाद सर. अगदी बरोबर सांगितलं की व्हॉट इज द मेन आउटकम ऑफ दिस प्रोग्राम. तर तुमच्यातला एंटरप्रेनर म्हणून तुमची फाईल बँकेत जाणे, दॅट इज द आउटकम. आणि निश्चितपणाने तुमच्यापैकी एक जरी एंटरप्रेनर झाला तर तुमच्यासारख्या हजारो लोकांना तो नोकऱ्या देणार सगळ्या. त्यामुळे एंटरप्रेनरशिप इनोव्हेशन फार मोठी कामगिरी आहे आणि त्यात फायनान्स हा महत्वाचा जो विषय आहे त्यासाठी आजचा आपला हे सेशन आपण आयोजित केलेलं आहे. तर वेळ जास्त न घेता मी ठपके साहेबांना विनंती करतो की कृपया सेशन सुरू करा. नाहीये पण रिअल लाईफ मध्ये तुम्हाला थोडंफार यामधल्या काही गोष्टी उपयोगी पडतील. जे काय जर तुम्हाला काही महत्त्वाचं वाटत असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. काही गोष्टी लिहून घ्या. नंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत, रिपोर्टिंग वगैरे तुम्हाला करायला लागणार आहे, त्यामुळे व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. आणि हे तुमच्या लाईफटाईमसाठी उपयोगाचं आहे. लिहून घेण्यापेक्षा इथे जास्त काय ठेवा, लाईफटाईमसाठी तुमच्या उपयोगाचं आहे. पुढे सांगा बँकमध्ये अकाउंट किती जणांचे आहे. तर सुरुवात ही आपली जी आहे ती अकाउंट ओपनिंग पासून सुरू होते. मी जेव्हा लोन घेण्याकडे जातो तुमची अगदी शेवटची किंवा मंथली प्रोसेस आहे असं समजून जातं. पण बँकशी किंवा एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनशी तुमचं जे नातं जोडलं जाईल ते तुमचं सेव्हिंग अकाउंट सुरुवात करण्यापासून. तर अकाउंट हे आता सध्या अगदी नवजात जन्माला बालक आलेलं आहे त्याचंही अकाउंट ओपन केलं जातं. त्याचंही पॅन मिळेल. तर तुम्हाला पण माझं मिळत नाही तर काय याचंही पॅन आपण काढू शकतो. तर अकाउंट ओपनिंगसाठी पहिल्यांदा तुम्हाला काय आहे, ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट्स म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 6 डॉक्युमेंट्स तुमच्या त्यामध्ये ऍड केले आहेत. तर त्या 6पैकी एक आणि पॅन कार्ड. 6 मध्ये तुमचं आधार कार्ड येतं, वोटर आयडी येतं, पासपोर्ट येतो, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स देखील येतं, मनरेगा कार्ड म्हणून येतं ते येतं. मनरेगा कार्ड तुमचं नसणार आहे पण जे लोक काम करतात मनरेगाचं त्यांचं कार्ड येतं. आणि नॅशनल कॉर्पोरेशन रजिस्टरचं एक सर्टिफिकेट मिळतं ती त्यामध्ये येतं. पॅन कार्ड हे ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट नाही, पण इन्कम टॅक्स ॲक्टनुसार तुम्हाला तुमच्या बँकमध्ये पॅन नंबर मॅन्डेटरी आहे तो रजिस्टर करू. कारण जर समजा तुमची FD वगैरे असेल आणि त्यामध्ये लिमिट ठरवून दिलं नाही, तुमचं जर इंटरेस्ट इन्कम जे आहे ते 40,000 वर जात असेल तर तुम्हाला त्यामध्ये इन्कम टॅक्स पे करावा. जर तुम्ही पॅनच दिलं नसेल 10% असल्यामध्ये तुम्ही जर जात असाल तर तुमचा तो राईट 20% असल्यामध्ये जातो. म्हणून पॅन कार्ड देणे मॅन्डेटरी आहे. तुम्ही अकाउंट ओपनिंग करताना पहिल्यांदा तर तुमचं इंडिव्हिज्युअल जे अकाउंट आता सध्या आहे ते तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे. त्यासाठी तुम्ही स्वतः आधार कार्ड पॅन कार्ड तुमचे 2 फोटोग्राफ दिले असतात अकाउंट ओपनिंगसाठी म्हणून. त्यावेळेला फॉर्म भरून दिला असेल किंवा काही बँकशी तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रिंट आउट करून तुम्ही बँकमध्ये गेला असाल किंवा तिथे मोबाईलवर तुमचं अकाउंट ओपन केलं गेलं असेल. सध्या AI तुमचे अकाउंट डेटा सगळा फेच केला जातो आधारच्या पोर्टलवरून वगैरे. त्यामुळे तुम्हाला जास्त माहिती सांगायला लागत नाही. तुमचे जर इन्कम वगैरे सोडलं तर ह्या गोष्टी बाकी सगळी तुमची माहिती त्यामध्ये निघून जाते. अकाउंट ओपन करताना तुम्हाला तुमच्या वैयक्तिक व्यक्तीचं तुमचा करंट अकाउंट ओपन करता येतं की जे बिझनेससाठी तुम्हाला उपयोगी आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही आता भविष्यात कधी बँकेकडे जा बिझनेससाठी लोन मागायला तर तेव्हा तुम्हाला नक्कीच विचारतो तुमचं करंट अकाउंट कोणत्या बँकेत आहे किंवा आमच्या बँकेत सुरू आहे असेल तर त्यामध्ये तुम्ही ट्रान्झॅक्शन काही करत आहात. ट्रान्झॅक्शन करत आहात तरी तुम्हाला विचारण्यामागचं रिझन काय आहे की तुम्ही तो बिझनेस किती वर्षासाठी करता आहात. जर तुम्हाला बँकेला लोन द्यायचं असेल तर तुमचा त्यामध्ये कितपत तुमचा सहभाग आहे बिझनेसमध्ये किंवा तुम्ही जेव्हा त्या एखाद्या अधिकाऱ्या समोर जाल त्यांना काही विचारलेले प्रश्न असतील तर ते तुम्ही किती
स्वतःहून उत्तर देतात की तुम्ही शेजारी जो आलेला आहे व्यक्ती त्याला विचारून देतो, यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तर त्यासाठी बँकेची रिलेशनशिप तुमची पहिल्यांदा होण्यासाठी तुम्हाला तिथं करंट अकाउंट काढणं गरजेचं आहे, सेव्हिंग अकाउंट असणं तुमचं मॅन्डेटरी आहे. आता करंट अकाउंट ओपन करताना काय आहे, इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं तुमचं स्वतःचंही करंट अकाउंट निघू शकतं, ते निघू शकत नाही असं नाही. सेव्हिंग आणि करंट मध्ये असणारा मेन डिफरन्स काय आहे, तर सेव्हिंग मध्ये तुम्हाला जर 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट मिळू शकतो, पण करंट अकाउंटमध्ये इंटरेस्ट मिळत नाही. ते फक्त तुम्हाला बिझनेससाठी ऑपरेशन असतं, त्यामुळे त्यात इंटरेस्ट तुम्हाला दिला जातं. तर त्यासाठी तुमचं सेम आधार कार्ड आणि पॅन कार्ड ह्याच गोष्टी आहेत. तुम्ही जर एखादी फर्म स्थापन केली एखादी तुमच्या नावाने, त्यामध्ये तुम्ही प्रोप्रायटर असाल. प्रोप्रायटर म्हणजे काय की सिंगल व्यक्तीची फर्म एखादी चालू शकते, ती प्रोप्रायटरशिप झाली. तीच फर्म तुम्ही 2 मित्रमैत्रिणी हे जर एकत्र केलं तर तुमची पार्टनरशिप फर्म झाली. पार्टनरशिप फर्मच्या केसेसमध्ये तुम्हाला पार्टनरशिप डीड जी आहे ती पहिल्यांदा एकतर रजिस्टर करावी लागेल किंवा नोटराईज करावी. बिझनेस तुमचा पुढे भविष्यात वाढणार आहे तर तुम्ही नक्की नंतर नोटराईजची जी केलेली आहे ती तुम्ही रजिस्टर करून घेऊ शकता. आता ह्या रेषेच्या गोष्टी वगैरे त्या हळूहळू तुम्हाला समजत जातील, लगेच सगळ्या गोष्टी समजतील अशाचा भाग नाही. तुम्ही जशी सुरुवात कराल तसं तुम्हाला समजेल. पार्टनरशिप डीड आणि त्यासोबत जे 2 पार्टनर्स त्यांची केवायसी, हे झाले तुमचं पार्टनरशिपचं अकाउंट. ते करंट अकाउंट असतं, तुमचं वैयक्तिक देखील करंट अकाउंट असतं, प्रोप्रायटरशिप अकाउंट असतं. त्यानंतर पुढची स्टेज आणखी एक येते ती म्हणजे लिमिटेड कंपनी. आता पेपरमध्ये तुम्ही कधी कधी सकाळचं सेकंड पेज जे वगैरे असतं, सेकंड लास्ट पेज वगैरे, त्यामध्ये बऱ्यापैकी IPO वगैरे ज्या गोष्टी आलेल्या असतात किंवा नवीन कंपन्या असतात त्यांचं बऱ्यापैकी माहिती त्यामध्ये दिली असते किंवा संपादकीय लेख असतात, त्यामध्ये कंपन्यांची माहिती असते. तर त्यापैकी काही पब्लिक लिमिटेड असतात, काही प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असतात. तर त्या कंपन्या स्थापन करण्यासाठी तुम्ही स्वतःही देखील भविष्यामध्ये एखादी प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करू शकता. होत नाही अशा प्रकारे अजिबात नाही. सोलापुरामध्ये देखील बऱ्याचशा प्रायव्हेट लिमिटेड फर्म्स आहेत, म्हणजे आमच्याकडे अकाउंट आहेत किंवा इतर बँकांमध्येही आहे. तर ती फर्म तुम्हाला स्थापन करत असताना रजिस्ट्रार ऑफ कंपनीज म्हणून आहे, मुंबईमध्ये त्यांची संस्था आहे. तर त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं मॅन्डेटरी आहे. ते रजिस्ट्रेशन करत असताना मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत जेव्हा कंपनी एखादी स्थापन करत असते तेव्हा. ह्या 2 गोष्टींमध्ये काय केलं असतं तर मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये तुमच्या कंपनीचं नाव काय आहे, त्याचा रजिस्टर ॲड्रेस कुठला आहे आणि त्यामध्ये सध्या किती डायरेक्टर्स किंवा पार्टनर्स आहेत, त्यांचा ॲड्रेस काय आहे, त्यांची केवायसी आहे, ही डिटेल्स तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचे. आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन हा जो पेज आहे त्यामध्ये तुमची फर्म जी स्थापन केली आहे ती काय काम करणार आहे, त्यासाठी फंडिंग कुठून रेज करणार आहे, जे तुमचं भागभांडवल आहे ते किती असणार आहे, ह्या गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या आहेत. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अकाउंट ओपनिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत की जे तुम्ही पहिल्यांदा बँकेची अप्रोच जेव्हा होता तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी बँकेची द्याव्या लागतात, त्या अशा गोष्टी. तर जर नक्की कोणाचे अकाउंट तर तुम्ही नक्की ओपन करून घ्या. काय बऱ्यापैकी सगळ्यांना तुमचे असणार ते अकाउंट. आता तुम्हाला करंट अकाउंट जेव्हा तुम्ही ओपन करता, आता तुम्ही बिझनेसमध्ये जाणार आहात भविष्यामध्ये, तर सध्या करंट अकाउंट ओपन करण्यासाठी GST रजिस्ट्रेशन आणि तुम्हाला पर्सेंटेजमध्ये किंवा अमाऊंटमध्ये सबसिडी 1 टाइम मिळते. लोन केल्यानंतर 3 महिन्याचा कालावधी आहे. 3 महिन्यामध्ये तुम्ही जे लोन सँक्शन झालेलं आहे तुमचं त्याचे अकाउंट स्टेटमेंट सँक्शन लेटर तुम्हाला DICमध्ये प्रोव्हाइड करायचं आहे. 3 महिने किंवा जास्त 4 महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटला सबसिडी येते आणि बँकेने तुम्हाला सबसिडी देतो. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचं कसं आहे, त्यांची पहिल्यांदा लोन लिमिट होती 10 लाख रुपये, त्यांनी आता वाढून 15 लाखापर्यंत दिली. 15 लाखापर्यंत तुम्हाला लोन मिळू शकतं आणि त्यामध्ये तुम्हाला सबसिडीच्या पर्सेंटेजच्या माध्यमातून नाही तर 12% रेट ऑफ इंटरेस्टपर्यंत मंथली इंटरेस्ट तुम्हाला तुमच्या अकाउंटला डायरेक्ट येतं. हा त्यांचा क्रायटेरिया आता सध्या चेंज झाला. आधी ते त्यामध्ये त्यांनी इयर्स मेन्शन केली नव्हती की इतक्या वर्षापर्यंत आम्ही देऊ. आता सध्या ते 7 वर्षापर्यंत की जो बिझनेस लोनसाठी मॅक्सिमम पेमेंट आहे 7 वर्ष. 7 वर्षापर्यंत तुम्हाला 12% रेट ऑफ इंटरेस्ट जे तुमचं लोन होते त्याचा जो मंथली इंटरेस्ट असेल तो तुम्ही डायरेक्ट तुमच्या अकाउंटला ते क्रेडिट करेल. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. त्यासाठी क्रायटेरिया आहे की महाराष्ट्राचा रहिवासी असावा, 18 ते 60 वय असावं आणि जो बिझनेस तुम्ही करताय त्या बिझनेससाठीच लोन घेतलेला असावा. जसं मी तुम्हाला सांगितलं की CME जे पोस्टात थ्रू व्हेरिफिकेशन होतं तसं त्यांची जी एक वेगळी मॉडेल एजन्सी आहे की त्यांनी ज्यांना फायनान्स केलेला आहे त्यांच्या माध्यमातून तर ते देखील त्यांच्या सिस्टमला त्यांच्या एकूण जी संस्था असतात त्यांना डिटेल्स प्रोव्हाइड करतात आणि 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर ह्याचा ते मागोवा घेतात की हा बिझनेस सुरू आहे की नाही. सुरुवात आमच्या विनंतीला मानतो आणि चालेल
पोलीसवाले माझा बोलणं होता आणि NITच्या वतीने मी त्यांचं मनापासून आभार मानतो. गेले एक तास झालं जवळपास तुम्ही जी माहिती देत आहे ती आम्ही देखील सगळे ऐकत होतो, कारण बऱ्याच गोष्टी आम्हाला देखील माहिती नाही त्यातल्या. पण ज्या ऍक्च्युली बिझनेस सुरू करायचा वेद डिस्ट्रीब्युटर नावाची एक फर्म आम्ही गेल्या वर्षापूर्वी उभा केली. त्यावेळी सरांनी तर मी बाकीचं सगळं ट्रान्झॅक्शन केले, पण त्याही मला कळालं की ते सुरू करायसाठी की आपल्याला काय काय करावं लागतं, त्याचं बेनिफिट किती मिळतं. तर एकाच याच्यावरती तुम्ही स्टिकअप न राहता तुम्ही वेगळ्या अँगलने जर तुमचं लाईफ हे केला तर तुमचं इन्कम काय होऊ शकते, प्रचंड वाढू शकते लक्षात घ्या. आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कदाचित हिची सिअरिटी तुम्हाला आत्ता नसेल, पण जेव्हा पासावर व्हाल डिग्री व्हाल ते तुम्हाला हे फार महत्त्वाचं आहे. स्टुडंट मेंटर ही करायचं. म्हणजे